तर मसाजोगमधील धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून सुरू असलेलं आंदोलन 4 तासानंतर मागे घेण्यात आलं। सीआयडी अधिकारी आता देशमुख कुटुंबाला तपासाची माहिती देणार आहेत। तर हत्या प्रकरणामध्ये योग्य न्याय मिळावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। दरम्यान मसाजोगमधील ग्रामस्थांनी उद्या सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन 4 तासानंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलं। धनंजय देशमुखांनी टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यामुळे टॉवरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामुळे धनंजय देशमुख टॉवरवर न चढता पाण्याच्या टाकीवर चढले। गावातील पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुखांसह इतर गावकरीही चढले होते। पाण्याच्या टाकीवर पोलिसांना चढता येऊ नये म्हणून टाकीची सीडी काढून टाकली। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या, माझ्या भावासाठी न्याय मागतोय असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं। न्याय मागतोय दुसरं काही मागत नाही। माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या, हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत मनोज जरांगे पाटलांनी धनंजय देशमुखांची फोनवरून समजूत काढली। अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं। कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे, खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला, या प्लीज, खाली या, खाली तुम्ही खाली या, तुम्ही खाली या। सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा, बायाला न्याय द्यायचा संतोष बाहेर, खाली या तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती। मी यांचं जीणं मुश्किल करेल, तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू, माझा समाजला आम नाही, जीणं मुश्किल करेल राज्यात यांचं, खाली या, माझी विनंती, आत्महत्या नाही करायची, या खाली या, खाली या। एसपी नवनीत कावत यांनी देखील धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। आप नीचे आओ, मैं आपको पूरा समझाता हूँ, आप नीचे आओ। मैं आपको ऑफिस में भी समझाया था, आप आओ तो सही, आप आओ सही, आप कहो तो मैं ऊपर आता हूँ, मैं आओ तो सही, आप आओ ना, आप नीचे आओ, मैं समझाता हूँ ना, मैं त्यानंतर डीवायएसपी चेतना तिडके या शेजारच्या पाण्याच्या टाकीवर चढल्या। पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी धनंजय देशमुखांची समजूत काढली। माझा दोष तुमच्यावर नाही, ह्यांच्यावर आहे। एक बी 12:30 वाजता विष्णू चाटेला मी कॉल केलेली रेकॉर्डिंग दाखवून, तुम्ही काय इन्क्वायरी केली नाही त्या माणसावर? 12:30 वाजता त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे दिवस मावळता आला, 12:30 वाजता त्याला मी फोन केलाय, त्याचा फोन चालू आहे, तुम्ही का ट्रेस करून पकडलं नाही त्याला? त्याच्या मोबाईल मध्ये सगळे पुरावे, सगळे व्हिडिओ कॉल आहेत, सगळे कॉल आहेत। मला मारायचं होतं का तुम्हाला? 1 महिन्याने मला मारून टाका। तुम्ही डीवायएसपी ऑफिसला काय इन्क्वायरी केली, काय तपास दिला, मला माझ्या कुटुंबाला सांगितलं का तुम्ही मॅडम? धनंजय दुसऱ्या दिवशी तपास सीआयडीला ट्रान्सफर झाला, मला सांगितलं का? ऐका ना धनंजय, 2 मिनिट एसपी सरांशी बोला धनंजय। डीवायएसपी चेतना तिडके नंतर एसपी नवनीत कावत यांनी देखील धनंजय देशमुखांची समजूत काढली। आप नीचे आओ, मैं समझाता हूँ आपको। मनोज जरांगेंनी देखील धनंजय देशमुख यांची समजूत काढली। त्यानंतर धनंजय देशमुख खाली आले। धनंजय देशमुखांनी टाकीवरून खाली उतरून जरांगेंना घट्ट मिठी मारली। यावेळी धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले होते। एसआयटीचे हेड उद्या मस्साजोगमध्ये येऊन धनंजय देशमुखांसोबत चर्चा करणार आहेत असं कावत म्हणाले। त्यांच्या धनंजय देशमुख त्यांची जो डिमांड होती बेसिकली तपासाचे बद्दल सीआयडीने काय केलेलं आहे, एसआयटीचे हेडसोबत त्यांची मीटिंग करण्याची त्यांची ख्वाहिश होती। त्यासाठी आपण एसआयटीचे हेड त्यांच्याशी बोलून आणि वरिष्ठ पातळीवर त्यांच्याशी बोलून आपण अपॉइंटमेंट केलेलं आहे। एसआयटीचे हेड उद्या इथे येत आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि दोघांचा संवाद होईल। 102 प्रकरणात आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या, पहिल्या 4 दिवसातला तपास महत्त्वाचा आहे। मी लेखी दिलेलं होतं ओएसडी मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं ह्याच्यावर पुढचा तपास आहे। आज काय तुम्ही करायला, आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला। 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे।
आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. माझं जाहीरपणा मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आता यायला लागली. म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली, ती त्यांना पूर्ण SIT कडून, CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आजच देण्यात यावी.